उमेशला मी सांगितलंच होतं, टॉस भरपूर इम्पॉर्टंट असेल. गोवेगावचे विद्यमान सदस्य विकासजी पाटील साहेब देखील व्यासपीठावर आलेले आहेत. आपणास देखील विनंती आहे, नक्कीच शिक्षक म्हणून आपण त्यांना बघतोय. आपण देखील व्यासपीठावर या. संध्याकाळ रंगीन झाली आहे आणि संध्याकाळ शिरबा कोण संघ पूर्ण तयारीमध्ये आहे. वेलकम राज पाटील बाबले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पाहुण्यांची उपस्थिती होते या व्यासपीठावर आणि मॅच देखील तितकंच रंगतदार मॅच है. सिद्दीक बाबे सर, आपकी कहावत है, इलाका भी हमारा धमाका भी हमारा. सुबह से धमाका कर रही है कोनगांव टीम. धन्यवाद संदेश पाटिल, धन्यवाद उमेश पाटिल. आज की शाम क्या चेरोबा कौन के नाम या JH गोवे के नाम. टॉस को जीता है गोवे ने और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है. मेरे बहुत ही करीबी दोस्त इस वक्त मौजूद हैं. मिस्टर शिंदे, आपका हार्दिक स्वागत है. फील्डिंग लगाना है प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या, एकत्र होऊ नका. 4:45 झालेले आहेत, लक्षात घ्या. प्रमोद, मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. आणि जे चेरोबा कोण संघाला सिद्दीक बाबेसर जे हवं होतं ती बॅटिंग मिळाली आहे. नरेंद्र शिंदे मेरे बहुत ही करीबी दोस्त हैं, उनका भी हार्दिक स्वागत है. सरपंच उप सरपंच चषक की ये खूबसूरत शाम आपके नाम, कोनगांव की ये खूबसूरत शाम आपके नाम. देखिए, आपको बैटिंग करनी की, आपको मैदान में जाना है. ऑनफील्ड अंपायर. विजय दादा, आपल्या बॅटिंग पण करायची. आपण टॉस जिंकले, फिल्डिंग घेतली. प्रदीप पाटील साहेबांना विनंती असेल आणि रवींद्र पटोले साहेब, आपण व्यासपीठावर यायचे. अमजद शेख यांच्याकडून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी दोन्ही संघांसाठी 3000 रुपये. क्या बात है सिद्दीक बाबे सर, अमजद भाई ने 3000 रुपये का इनाम रखा है. देखिए, आप सिक्सर के हैट्रिक लगाए या फिर विकेटों की, आपको अमजद शेख साहब की तरफ से 3000 का इनाम है. वेलकम बैक. स्वागत है आप सभी का. कोनगांव चेरोबा कोन के दोनों ओपनर बीच मैदान पे जाते हुए प्रशांत मात्रे और देवेंद्र मुकादम, टीम के कैप्टन. कौन सी टीम ग्रैंड फिनाले में पहुंचेगी? सेमीफाइनल का दबाव अलग रहता है. शाम बहुत ही खूबसूरत है. छत्रपति महाराज क्रीड़ांगन कोनगांव में बंडू, अगर टीम एडल हुआ हो तो खेल की शुरुआत करें प्लीज. प्रशांत मात्रे, एकता मिसाइल. संदेश पाटिल, वो इनिंग आप प्रशांत मात्रे की नहीं भूले होंगे जो उन्होंने 2005 में मेयर कप में BCC बोरियोली पड़गा के सामने खेली थी, जब सनी स्पोर्ट्स के 14 पे 6 विकेटें गिरी थी और प्रशांत ने 47 रनों की बहुत बढ़िया पारी खेली थी. और वही कारण था कि BCC बोरियोली पड़गा
वो सेमीफाइनल आ रही थी। हालांकि पापा सुसे की गेंद पे उनका एक आसान सा कैच भी छूटा था। सन्माननीय सुनील म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की कोणताही संघ जिंकला, कोणगाव संघ जिंकला तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे। हा पारितोषिक सिद्दीक बाबे सर संध्याकाळपर्यंत 20-25 हजारापर्यंत जाईलच। देखिए राज बावलिया गेंदबाज हमारे साथ जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। 2016 और 17 में ये गेंदबाज बहुत ही फॉर्म में था, खासतौर से अगड़ी राजा चषक, पिंपलास और मापोली क्रिकेट धमाका। वेलकम राज। सिद्दीक बाबे सर हा मॅच फार मोठा आहे, रंगतदार सामना नक्कीच होईल। प्रशांत मात्रे सामना करें गेंदबाज उल्लास का। उल्लास पहली गेंद के साथ ऑफ साइड में एक कॉर्डन है, प्रशांत को बैकफुट पे गए, शॉट हम पुल किया है, वेकेंट एरिया है, गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। फिर फ्लाइट दिया है, इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में ट्रेवल हो रही है और बाउंड्री लाइन क्रॉस कर गई, 4 रन। दूसरी डॉट, तीसरी पे चौका, कुल मिलाकर चेरोबा कोन का स्कोर 8 रन बिना कोई विकेट के। गेंदबाजी कर रहे हैं उल्लास पाटिल। उल्लास होना चाहिए अपनी गेंदबाजी में। सामना करे प्रशांत मात्रे, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा सीधा बंडू के हाथ में। आसान सा मौका दिया है बंडू ने। कॅप्टन ने कॅच सोडली आहे, खतरे की घंटी वाजू शकतो इथून। प्रशांत मात्रेला जीवनदान देना। इतने बड़े हाथ हैं जिसमें तो कैच आराम से आना चाहिए। इसी का नाम क्रिकेट है। उल्लास पाटिल रिवर्स खेलने की कोशिश, बढ़िया गेंद, आम बॉल था, हवा में लहराती भी आई थी, लेग बाय। स्कोर 10 रन बिना कोई विकेट के, 10 विदाउट लॉस। पहला ओवर चल रहा है। अब की बार जड़ में गेंद थी, टर्न किया, मिसफील्ड हुआ है, बैकअप कर रहे हैं पीछे से सचिन, लेकिन इस बीच 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इन 2 रन से 1 शॉट, अंपायर ने बताइए 1 शॉट है, यस, 1 शॉट का इशारा और ओवर समाप्त। लेग अंपायर बता रहे हैं कि 1 रन शॉट है, यस। 1 ओवर की समाप्ति पे कुल मिला के रन बने 11। चेरोबा कोन टॉस हार के पहले बल्लेबाजी करती भी इस पहले सेमीफाइनल मुकाबले में। पाणी मैदानी क्षेत्रामध्ये घेतला जात आहे। शेवटच्या चेंडूवर एक शॉट धाव आली होती, नक्कीच
टार्गेट जो आहे सिद्दीक बाबे सर 50च्या घरामध्ये नक्की पाहिजे. जे हनुमान गोवे संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे. काल विजय पाटील दिवसभर खूप चांगले खेळलेले आहेत आणि बंडू ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे, नक्की 40+ धावा बनवाव्याच लागतील. 50च्या घरापर्यंत जावंच लागेल. षटक क्रमांक दुसरा प्रमोद भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. महेश भाई नाईक आपण पाहतोय साथ देताना प्रशांत मात्रे यांना खेळपट्टीवर. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद वाइड यॉर्कर, ऊपर खेल बैठे वहां पर प्रमोद भुईर आए हैं गेंदबाजी के लिए. कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बेस्ट ऑल्सो बेस्ट बट ऑल्सो बेस्ट फीचर. अच्छी गेंद फिर फ्लाइट दिया था, छोटी बैकलिप से ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में 1 रन. बंटी पाटील यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रमोद भोईरसाठी गोवे संघासाठी प्रत्येक गोलंदाजासाठी विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. 12 रन. देखिए कहीं ना कहीं 50 रन की तरफ देखना होगा. जिस तरह से गोवे के पास भी मजबूत बल्लेबाज हैं. अमर पाटिल हमसे जुड़ चुके हैं, विकेट कीपर बैट्समैन. वेलकम. स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. इस वक्त वीआईपी डाइस पे मशहूर सूत्र संचालक और मशहूर टीचर रवि सर बैठे हुए हैं. रवि तरे, उन्होंने गोवे टीम को ऑल द बेस्ट कहा है, क्योंकि गोवे में ही वो स्कूल में पढ़ाते हैं. इस मर्तबा खड़े खड़े खेला है, फिर बंडू है. आपकी बार गलती नहीं, आपकी बार गलती नहीं. बढ़िया कैच लॉन्ग ऑफ पे. वही स्टाइल है बंडू का.
2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट। पानी की जो सुविधा की है लोपेश मुकादम और दर्शन झूले, ये दोनों का विशेष धन्यवाद। पानी पिलाते रहना चाहिए। मैं अक्सर कहता हूं कि जिसने मनोज पाटिल, राजू पाटिल, पंडरीनाथ गोयल साहब सभी इस वक्त मजा लेते हुए कल वडगर दो आतलेंगी पिंपल घर से, कल सोनाली की परीक्षा रहेंगी रानाल के सामने, कल कालिका माता खारबाव दो आतलेंगी कालिका माता कालवार से, कल पोगांव को झेलना होगा ठाकुरपाड़ा को। खेल की शुरुआत होती हुई तीसरे गेंदबाज मोर्चे पे लगाए गए दिलीप पाटिल। पीछे जाके खेला हुआ स्ट्रोक डीप मिड ऑफ पे बंडू के पास 1 रन। गेंदें लगातार बंडू का पीछा कर रही है। दिलीप पाटिल दिनेश भुईर के लिए इस मरतबा करारा ऑन ड्राइव पे गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर जाती हुई 4 रन। ये हमारे गणेश पाटिल बहुत जबरदस्त हैं, डीजे मैन। बढ़िया वाइड यॉर्कर चॉप करने की कोशिश, बीट किया। इस वक्त पायगांव से विकास मोगादम ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और सरपंच उप सरपंच चषक के लिए शुभकामनाएं दी है। बहुत धन्यवाद। जड़ में गेंद कलाइयों का उपयोग, टर्न किया आउटफील्ड में, दूसरे की कोशिश और 2 रन पूरे। है इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं। परसों तो कोई ना कोई तो जीतने ही वाला है ना फाइनल। दिलीप पाटिल, इलाका हमारा धमाका हमारा या इलाका तुम्हारा धमाका हमारा। स्कोर बार बार आपको बताया जा रहा है 29 रन। इस मरतबा लंबा हिट लेना चाहते थे, जमीन के सारे आउटफील्ड में 1 रन और यहां पर मौका था रन आउट का। ये दूसरे के लिए जा रहे हैं, अब की बार रन आउट। ये काली काली
डालने की कोशिश में है इस वक्त दिलीप पाटिल। फुल टॉस गेंद सीधा फील्डर के हाथ में। ओ माय गॉड, मौका भी दिया और छक्का भी दिया, मौका भी दिया और छक्का भी दिया है। देखना है कि 4 है या 6 है। मौका भी दिया और चौका भी दिया है। 4 रन है। 3 ओवर की समाप्ति। कुल मिलाकर रन बने चेरोबा कोन के 34। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया है गोवे की तरफ से। डेथ ओवर में आए तानाजी पाटिल। तानाजी पाटिल पुल करना चाहते थे, ऊपर लगी है, वेकेंट एरिया है, नो मैंस लैंड में गेंद गई है। परेश महाजन ने 2 रन बनाए। खाता खुला परेश का। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 36 पे पहुंचा है चेरोबा कोन का। तानाजी पाटिल, परेश को पिकअप शॉट है और गेंद निकल गई है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ चेरोबा कोन का पहुंचा है 40 रनों पे। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं परेश महाजन। डेथ ओवर में इसी तरह की बल्ले की जरूरत है। 10 रन और आगे तो कठिन डगर रहेंगी गोवे टीम के लिए। फिर से अब की बार फील्डर हैं पीछे। सचिन बढ़िया कैच और परेश महाजन आउट। दिनेश पाटिल हमारे डीजे मैन। कहीं अलग ही कुछ रहता है। बाप आता है तो मराठी गाने बजाता है, बेटा आता है तो हिंदी बजाता है, और उनका नौकर आता है तो ऐसे गाने बजाता है। या तो उसको समझते हैं या लिखने वाले ने लिखे उसको समझते हैं। बहरहाल 3 गेंदें बची है। चेरोबा कोन का जहां तक कंसर्न है, उनको बड़े शॉट की जरूरत है। जहां तक गोवे वाले चाहेंगे कि 3 गेंदों पे कोई बड़ा शॉट ना आए। बंडू
वहीं अंदाज चलते हुए विकेट कीपिंग कर रहे हैं। तानाजी पाटिल उछाला है मैदान के बाहर, 6 रन। चेरोबा कौन का स्कोर, 2 गेंदे बची है। निशान ने आते ही निशाना लिया है। तानाजी पाटिल निशान के लिए फिर फ्लाइट दिया, हल्के हाथों से गेंद को खेला डीप मिड ऑफ में, 1 रन। 47 आखिरी गेंद पहली इनिंग की। अच्छा मैच रहेगा क्योंकि एक ऐसा टोटल है इसमें दोनों टीमों को जीतने के चांसेस है। $47। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है डाउन द ग्राउंड, 4 रन। आपल्या शुभास्ते करायचं गोवेगावची माजी सरपंच गणेशजी पाटील साहेबांचं सन्मान झालेला आहे। रवी सरांचा देखील सन्मान झाला। भानुदास सरांचा सन्मान करूया आपण, ते आदर्श शिक्षक आहेत। नक्कीच त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर इथे करताना आपण पाहताय पंडितनाथ भोईर साहेब आपल्या शुभास्ते हा सन्मान करतात। थँक्यू सर, आपण आलात या स्पर्धेमध्ये। बॅक टू क्रिकेट, धाबा भरपूर चांगले ठेवलेत कारण की टार्गेट जो आहे 52 धाबाचा आहे, 50+ धावा आहेत, म्हणजे मजा येईल या मॅच मध्ये। उमेश दादा, नक्कीच 51 धावा बनवल्या गेल्या। संध्याकाळचं सत्र आहे, हवामान थोडंसं दमट झालेलं आहे, किंचित तिथे गोलंदाजांना थोडीशी त्याची मदत होऊ शकते।
क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि फलंदाज लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे. काल असाच क्लायमॅक्स जो होता, मॅच फसली होती शेवटच्या मोमेंट्सला, मात्र आज आहे परफेक्टली 4 षटक वेळेवर होऊ शकतात उमेश दादा. नक्कीच 5:11 झालेले आहेत. बावन्न धावा बनवायचेत आणि सलामीवीर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विजय पाटील आणि दिलीप पाटील. नक्कीच आज महत्वाच्या मॅच मध्ये विजय पाटील यांच्यावर भरपूर फोकस करतील कोणगावकर, कारण की काल काय बॅटिंग रॅली, तिन्ही मॅच मध्ये चांगले खेळले. नक्कीच चिरोबा कोण संघाची गोलंदाजी मागच्या सामन्यात बघितलं, नवघर संघाला फक्त 26 धावा करू दिल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा ते जीवाचं रान करतील, कारण हॅट्रिक करायची आहे अजिंक्यपदाची. लागोपाठ 2 विजेतेपद त्यांच्या नावावर झालेले आहेत आणि तिसरं विजेतेपद मिळवण्यासाठी ते सुद्धा इच्छुक असतील. ही चाचणी स्पर्धा महत्वाची जी स्पर्धा होती, 56 संघ ज्यामध्ये खेळले होते, ती स्पर्धा देखील त्यांनी जिंकली आहे. त्यानंतर सरोली गावची स्पर्धा त्यांनी जिंकली होती, 40 संघ होते त्या सरोलीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा 32 संघ आहेत. चला आपण क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, गोलंदाजी सुरू करायची आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगितलं होतं की प्रेक्षक जमा होतील. पहा, प्रेक्षकांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. घरच्या मैदानावर खेळते, भरपूर प्रेक्षक इथे पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांचे पाठीराखे इथे हजर झालेले आहेत. जवळच आहे गोवा आणि कोण हे शेजारी असे संघाने, दोन्ही संघाचे पाठीराखे इथे भरपूर संख्येने उपस्थित झालेले आहेत. संध्याकाळचे सत्र आहे, कामावरून ड्युटीवरून आले असतील, शाळेतून मुलं आले असतील. मेगा फायनल मध्ये तर यापेक्षाही जास्त गर्दी पाहायला मिळेल. कोणताही संघ जिंको. पहिला चेंडू प्रशांत म्हात्रे याचा सुरेखरित्या टोलवला गेला आहे. 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, चौकार. Lobster Club. आता आपण म्हणू शकता की मोठी चुकी केली इथे, कारण की ज्याने चौका ठोकला तोच रनआउट झाला. नॉन स्ट्राईकचा तो बॅट्समन होता विजय, कुठेतरी स्ट्राईक घेण्याच्या नादात एक चांगला फलंदाज दिलीप येथे बाद होऊन पडत आहे. आणि दिलीप याचं ही ओव्हर खेळणे खूप गरजेचं होतं. पॉवर प्लेची ओव्हर होती, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, फॉर्म मध्ये होते. नवीन फलंदाज जातोय तानाजी पाटील, क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी. एक बाद 4 अशी धावसंख्या जय हनुमान गोवे या संघाची झालेली आहे. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज विजय. डीप मध्ये 2
क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. अतिशय सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोड्याशा बाहेरच्या अंगाला वळवला. निर्धाव चेंडू येतोय. स्विंग अँड मिस. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता विजयाने. नक्कीच स्पेशल चेंडू टाकला होता प्रशांत मात्रे याने. डॉट चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळाला चौकारानंतर. नक्कीच त्याच्यानंतर 2 चेंडू हाताळले गेले, दोन्ही निर्धाव. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा देखील गाठलेली आहे. येतोय चौकार. विजय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कालपासून चांगलं खेळतात या स्पर्धेमध्ये. 52 धावा बनवायचे आहेत. समोर एक दिग्गज चांगला गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट एक चौकार आला. ते पुढे चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळला गेला आहे. 1 धाव पूर्ण करतो या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जाणार नाहीये. धावसंख्या होती ती 9. 52 बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 13च्या सरासरीने धाव्या बनवाव्या लागतील. 9 धावा या ओव्हर मध्ये झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. समोर फलंदाज असेल तानाजी पाटील. पाहूया मोठा फटका येतोय की चांगली गोलंदाजी होते प्रशांत मात्रे याच्याकडून. गरुडा देवाच्या जेवढे जे मेंबर आहेत त्यांच्या माध्यमातून चेरोबा कोण संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर रोख रक्कम 2111 रुपये हा पारितोषिक दिला जाणार आहे. नक्कीच इथे 4 मार्च देखील भरपूर आहेत सदस्य. जेव्हा लीग होते तेव्हा नावं देखील चांगली असतात. जय पारदेव गोवे टीमचे सर्व सदस्य इथे बसलेले आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. या आपण पाहू शकता आपल्या टीम ऑनर दाखवलं जात आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये आणि थोडीशी टीम मीटिंग होणारच आहे कारण की सुरुवातीला धावा खर्च केलेले आहे ते म्हणजे 10 धावा. इथून मोठे फटके पाहायला मिळतील का प्रेक्षकांना पाहूया आपण. नक्कीच महत्वाचा सामना आहे. कोण जाईल मेगा फायनल मध्ये. सुपर संडे मध्ये कोणाला खेळण्याची संधी मिळेल ते थोड्याच क्षणानंतर आपल्याला समजेल. गोवा की कोण. पहिले षटक संपलेलं आहे. 10 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. एक फलंदाज देखील त्याचा बाद झालेला आहे. दिलीप थोडस स्पीडअप ठेवा आपण. विजयदा ठंडगर हवा सुटली है. ठंडी में गर्मी का एहसास दिलाना होगा. 1-2 मोठे फटके आले तरच मॅच गरम होऊ शकतो. नक्कीच दिलीप पाटील म्हणतात की फटके येतीलच. मात्र गोलंदाज आहे परेश महाजन. सकाळपासून अतिशय 2 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावे आहेत. अतिशय सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा लेग स्पिन कट केलेला आहे. चेंडू जातोय या पॉइंटला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी तानाजी पाटील आलेले आहेत. नाही आता सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. 2 धावा वेगाने पूर्ण गेलेले आहेत. या षटकामध्ये टार्गेट होईल का परेश महाजन. पाहूया की 2-3 विकेट पाहायला मिळतील. नक्कीच प्लॅनिंग. दिलीप पाटील मैदानात गेले होते. काय प्लॅनिंग समजावून आलेत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता दिनेश मुकादम यांनी. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल. धाव बाद.
15. चांगली गोलंदाजी इथे परेश महाजन मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केले होते. 2 महत्वाचे विकेट सुद्धा घेतल्या होत्या. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी होते परेश महाजन. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फलंदाज होईल बाद. विजयी बॅक टू द डगआउट. तो 15. या ओव्हरमध्ये परेश महाजन याने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 1 विकेट सुद्धा घेतली महत्वाची. नक्कीच नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये देखील परेशने खूप चांगली कामगिरी केली आहे. मात्र खेळपट्टीवर आता कोणाकडे गोलंदाजी दिली जातोय आणि मला वाटतं दिनेश 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही अल्पेश सांगत आहे की धावा ज्या बाकी आहेत 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बनू शकतात जोपर्यंत खेळपट्टीवर बंडू आहे त्या धावा नक्कीच बनू शकतात. मात्र पाहूया काय होतं या षटकामध्ये. हा महत्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. नक्कीच महत्वाचा षटक आहे. 12 चेंडूने 37 धावांची गरज होती. आपण रांजणोली संघाचा सामना बघितला तर 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज होती. त्यानंतर द्वारकानाथ याने जी फलंदाजी केली होती परंतु शेवटच्या क्षणी फक्त 4 चेंडू आणि 4 धावा राहिल्या असताना त्या मात्र निघाल्या नाहीत. 12 चेंडू 37 धावा. दिनेश भोईर अखूड टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका चेंडू चाललाय. गॅप मधून चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. क्या बात आहे. क्लास फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे दिनेश मुकादम यांच्या माध्यमातून. जवळजवळ 2 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. दिनेश मुकादम अतिशय चपलाईने 2 धावा वाचवल्या संघासाठी. अजूनही 35 बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. 2 मोठे फटके जर या षटकामध्ये आले तर नक्कीच सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं बघायला मिळेल. रंगत निर्माण होईल सामन्यामध्ये. 2 फटके जर या षटकामध्ये येणे गरजेचं आहे. पाहूया ते फटके कोणाच्या बॅट मधून येतात. प्रमोद भोईर की बंडू पाटील. इथे मात्र पुल केलेला आहे चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. की शेवटचा मोमेंट होता. पाय कुठेतरी आला होता मात्र पायाला चेंडू लागला नव्हता. ते मात्र अतिशय पुन्हा एकदा चांगला फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक दिनेश मुकादम तिकडे आहेत. फक्त आणि फक्त 1च धाव. चांगले क्षेत्ररक्षण जात होते.
22 धावा. पूर्ण 4 झाली ही टीम चिरोबा कोण. मागच्या 2 स्पर्धा आपण बघितल्या, खूप चांगला क्रिकेट झालेला आहे आणि सकाळपासून देखील चांगला खेळत आहेत. 9 चेंडू 30 धावा. किलर स्टिक टीम भिवंडी ग्रामीण 40+ संघाचा कमिटीचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा संघ नंबर 1 रँक करत आहे आणि नंबर 1 परफॉर्मन्स सध्या तरी. दिनेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज आहे बंडू पाटील. ते मात्र प्रहार केलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषाबाहेर. षटकार. टोकल्या मॅच गरम केली आहे. 8 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा दिनेश भोईर बंडूसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू. चेंडू गॅप मधून चाललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. नक्की काय घडलंय नक्कीच पंचांना देखील बघायचंय. यस ओके, बाहेरून कोणी आवाज देऊ नका. यस बाउंड्री टेलचे पंच चौकार आहे. व्हॉट टेलिकास्ट प्रिन्स मूवी. अतिशय सुरेखरित्या असे प्रेक्षेपण दाखवले जाते. चौकाराने मॅच गरम केली आहे. तर गरुडा ग्रुप करून विकेटच्या हॅट्रिक साठी 2111 रुपये देण्यात येणार आहेत. गरुडा देवा. गरुडा देवा संघ इथे सर्वचे सर्व उपस्थित झालेला आहे. त्यांनी हा पारितोषिक लावलाय. विकेटच्या हॅट्रिक साठी मात्र सध्या तरी मॅच गरम झाली आहे उमेश, कारण की धावा बनल्यात या षटकामध्ये. किती धावांची आवश्यकता आहे पहा आता. 6 चेंडूचा खेळ बाकी. अल्पेश आम्हाला सांगत आहे की 20 धावा अजून इथे बाकी, म्हणजे 17 धावा आल्या या षटकामध्ये. क्या बात आहे. 3 षटकारासाठी 2000 रुपये पाटील आहेत. माजी सरपंच गोवेगावचे गणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. अजून आहे कोणी? मागच्या कोणगाव बिग बॅश मध्ये आपण हेमंत करालेला 25,000 रुपयाचा पारितोषिक दिला होता याच मैदानावर. नक्कीच मॅच सुरू होण्यापूर्वी संदेश बोललाच होता की रक्कम वाढणार आहे. जशी मॅच पुढे जाईल तशी रक्कम वाढेल. नक्कीच 25,000 पटकवणारा खेळाडू तेव्हा मैदानामध्ये तुमच्या माहितीकरता परशु मात्रे. तर इथे गरुडा देवाचे जे सदस्य आहेत त्यांनी देखील 2100 रुपयाचा पारितोषिक ठेवलेलं आहे टीम कोणगाव संघासाठी. आणि आता गोवे संघाच्या खेळाडूसाठी 3 चेंडूमध्ये 3 चेंडू षटकार आले तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे सन्माननीय गणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. हा पारितोषिक शेवटच्या चेंडूवर अजून मजा येईल. गणेश भोईर गोलंदाजीचा सज्ज. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. स्ट्राईकला प्रमोद भोईर आणि नॉन स्ट्राईकला बंडू पाटील. 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू उडवलाय प्रशांत म्हात्रे याच्या हातामध्ये. झेल बाद.
नवीन फलंदाज येतोय सचिन. 5 चेंडू शिल्लक आहेत, 20 बनवायचे आहेत. अतिशय सुरेख असा झेल प्रशांत म्हात्रे याने घेतला. पशु एकता मिसाईल पशु यांच्या मार्फत हा झेल अतिशय महत्वाचा झेल होता. आणि प्रमोद हा एक महत्वाचा फलंदाज होता. प्रयत्न केला होता प्रमोदने, परंतु अतिशय चांगला झेल तिथे पकडण्यात आला आणि स्पेशल मुवमेंट ठरणार आहे मॅचची. 5 चेंडू 20 धावांची गरज. गणेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज सचिन, नॉन स्ट्राईकला बंडू पाटील. ओव्हरपिच चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्टे देत नाही. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू. 4 चेंडू 20 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा चिरुबा कौन, इलाका हमारा और धमाका भी हमारा याची पुनरावृत्ती करताना तयार. 4 चेंडू 20 धावा. अखून टप्प्याचा चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल षटकार. झालीये. ज्या प्रकारे आपण कसरत करत असतो मैदानावर तसे पंच करतायत मैदानामध्ये. आता षटकारने मॅच गरम केली. आता इथून 3-14 असं समीकरण आलंय. अजूनही पाड जर आहे कोण संघाचं, सोपं नाहीये काम. नक्कीच एखादा डॉट बॉल जर आला तर नक्कीच सामना कोणच्या बाजूने झुकू शकतो आणि एखादा मोठा फटका जर आला तर सामना गोवेच्या बाजूने झुकू शकतो. हा चेंडू महत्वाचा आहे. अतिशय सुरेख असा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात हवाच असा आला नाही. 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. आता 2 मध्ये 2 ठोकावे लागतील तरच सामना जिंकू शकतोय. चौकार आणि षटकाराने मॅच जिंकणार नाहीये गोवे संघ. 2 षटकारच पाहिजे. 12 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 12 धावा. एक लेजंड खेळाडू स्वर्गीय श्याम नाईक यांची आठवण आली आहे इक्वेशन बघून. जयदुर्गाचं आपण बघितलं तर त्याच्या नावाचा तुम्हाला स्टँड देखील पाहायला मिळेल श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टिमगरपाडा ऐतिहासिक मैदानावर. त्याच ठिकाणी 2 षटकार मारले होते. त्रिशूल कल्याणचा संघ होता आणि त्याच्या नावाचा स्टँड आमच्या ग्राउंडवर बनवलेला आहे. त्याच शिशुजींची आठवण आली आम्हाला. पाहूया सचिन रेकॉर्ड बनते ही तुटणे गेले. एखादा रेकॉर्ड घरी जाता जाता बनवेल का? हो हो, असंच काहीतरी होतं. फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. स्विंग अँड मिस. फुलटॉस चेंडू इथे मिस झालेला आहे. सचिन संधी होती मोठा फटका मारण्याची. मी काल देखील सांगितलं टॉस महत्वाचा आहे आणि काल देखील तसंच झालं. आज देखील टॉस जिंकला होता, शतरक्षण स्वीकारलं आणि अगदी 50च्या वरतीच थांबवला गेला. नक्कीच 1 चेंडू आणि 12 धावा. 1 लिगल चेंडू टाकायचा आहे. आखो टप्प्या चेंडू पुल केलेला आहे, पॉवरफुल षटकार. हृदयाचे ढोके वाढवणारा मॅच होता हा. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. पैसा उसूल, स्पर्धेचा पैसा उसूल कालपासून सुरू झाला पाहिजे. ज्याने धाबा बनवल्या, धाबा कुठेतरी कमी होत्या कोणगाव संघाच्या, एका एक पिक्चर मध्ये आला आणि 19 धाबा बनवल्या तब्बल आपल्या संघासाठी. या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरला दिनेश भोईर इज अ मॅन ऑफ द मॅच. दिनेश आपण व्यासपीठावर यायचे. क्वालिफाय झाली आहे फायनल मध्ये टीम चिरोबा कोण. दिनेश सर नक्कीच टॉस महत्वाचा मी ऑलरेडी काल देखील सांगितला होता. यस,
टॉसच कुठेतरी निर्णय होता. चला दिनेश भोईर, आपण व्यासपीठावर याचा मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. ॲडव्होकेट दिनेश भोईर इज अ मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ आपण आणि आजचा दुसरा दिवस समाप्त करू. अल्पेश गायकवाड होते आज दिवसभर मध्ये आणि त्याचबरोबर उमेश आणि सिद्दीप भाबे सर, थँक्यू. डीजे गणेश, गणराज डीजे, गणेशदादा पाटील, थँक्यू. प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लॅडिलिगास आणि त्याचबरोबर मंडप अँड डीजे आणि आमचे पंच सुनील म्हात्रे, महादेव ठाकरे, सुरेश घरत आणि आमचे कॅमेरामॅन रोहन तरे आपली रजा घेत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. एक शेवटचा पुकार, ॲडव्होकेट दिनेश, आपण यायचं व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. खूप चांगला क्रिकेट, खूप चांगला क्रिकेट, पूर्णपणे वर्चस्व गाजत आहे या मॅन ऑफ द मॅच. ॲडव्होकेट दिनेश भोईर आलेले आहेत व्यासपीठावर. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया आपण. पटोले साहेब आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची चमकती ट्रॉफी देत आहेत. खूप खूप अभिनंदन. असंच खेळत राहा, असंच पुढे काम करत राहा आपल्या गावासाठी. शुभेच्छा. उद्याचा दिवस खूप मोठा दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या खूप मोठी स्पर्धा असेल कारण उद्या चांगले चांगले संघाला इन ॲक्शन मध्ये बघणार आहेत. मात्र या मॅच मध्ये दीपक दादा तुमच्याकडे चेंडूच आला नाही. लक्ष आहे 24 चेंडूमध्ये एकही आला नाहीये. मात्र दीपक दिनेश मुकादम यांनी चांगली फिल्डिंग केली. चला आजचा दिवस समाप्त करूया आपण. उद्या ठीक आपण 9 वाजता पुन्हा एकदा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव इथे आपण मिळणार आहोत. धन्यवाद. बॅक टू घर.